नमस्कार मित्रांनो, आपलं सोलफुल लाईफ या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज एक नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आहे, जर तुम्ही अजूनही पैशाच्या तंगीमध्ये रडत असाल आणि विचार करत असाल, की माझी इन्कमच कमी आहे आणि मी काय करू शकतो? तर मी तुम्हाला सांगतो, हा सगळा फक्त एक बहाणा आहे, जो तू स्वतःला देतो स्वतःला सांगतो आज मी तुला ते 7 ठोस नियम सांगणार आहे, जे तुझ्या खिशासाठी नाही, तर तुझ्या विचारसरणीस श्रीमंत बनवतील. आणि लक्षात ठेव, आचार्य चाणक्य म्हणायचे, दरिद्रता म्हणजे फक्त पैशाचा अभाव नाही, तर बुद्धीचा नाश आहे. जेव्हा विचार बदलतो, तेव्हा कमी इन्कमही तुला एक मोठं साम्राज्य देऊ शकते. मित्रांनो, थोड्या वेळासाठीच नक्की बघा, पण आवर्जून बघा. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही समजून घेतलात, तर एक आयुष्याला नवीन कलाटणी मिळेल. जगाला खोटं सांगणं बंद करा आणि स्वतःशी एक कडवा प्रश्न विचारून पहा ना, कधी असं झालंय का, की रात्रीचं सगळं शांत असतं? तुम्ही पलंगावर झोपलेले असता, पण झोप येत नाही. कारण मनात फक्त एकच भीतीदायक चित्रपट चालू आहे. उद्याचा खर्च कसा भागणार? कधी असं झालंय का, की तुमच्या खिशात फक्त ₹200 किंवा ₹300 शिल्लक असतात आणि अचानक घरात कोणीतरी आजारी पडतं किंवा कोणा नात्यातील कोणाचं तरी लग्नाचं कार्ड येतं. अशा वेळी माणसाची अवस्था काय होते, ते कुणालाही सांगता येत नाही. कधी तुम्ही बाथरूममध्ये नळ चालवून किंवा उशीच्या खाली डोकं लपवून तुमचे अश्रू पुसले आहेत का? आणि स्वतःला विचारले आहे का, "अरे यार, मी गाढवासारखा मेहनत करतोय, तरीही माझ्या नशिबात पैसे कमी का येतात?" होय, तर ऐका, तुम्ही एकटे नाही आहात. भारतात लाखो लोक दररोज अशाच भीतीने उठतात आणि अशाच भीतीने झोपतात. सकाळची धावपळ, संध्याकाळचा थकवा, महिन्याच्या शेवटी हात मोकळा आणि मनात एकच प्रश्न, माझं सगळं आयुष्य फक्त बिल भरायला जाणार का? पण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे, जे तुमच्या शाळेने सांगितलं नाही, कॉलेजमध्ये शिकवलंही नाही आणि कोणी बसवूनही समजावलं नाही. आपल्या आयुष्यातील एक कडवं सत्य म्हणजे माणूस कमी कमाईमुळे गरीब होतो, तर ते तसं नाही आहे. माणूस गरीब होतो कारण त्याला कमाई सांभाळायला येत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात, की जसं एक लहान छिद्र असलेल्या घड्याला कधीच भरता येत नाही. अगदी त्याला समुद्रात टाकलं तरीही. तसंच व्यवस्थापनाशिवाय माणूस कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. अगदी त्याची कमाई लाखोंमध्ये असली तरीही. गरीब माणसाला पैसा कमवायला तरी येतो, पण पैशाचं व्यवस्थापन करायला येत नाही. म्हणून तो गरीबच राहतो. थोडं आजूबाजूला पहा. एका शहरातल्या एका ऑफिसमध्ये काम करणारे 2 लोक. दोघांचा पगार ₹15,000 आहे. पण 5 वर्षानंतर एक माणूस सतत रडतो, की महागाई फार जास्त आहे. माझा घरखर्च त्यात भागत नाही. आणि दुसरा माणूस त्याच 15,000 थोडं-थोडं बचत करून आपली बाईक घेतो आणि एक छोटीशी जमीनही घेतो. हा नशिबाचा फरक आहे का? तर नाही. हा फरक आहे अर्थशास्त्राचा. हा फरक आहे चाणक्य नीतीचा. आज मी तुम्हाला त्या चक्रव्यूहातून बाहेर काढायला आलो आहे, जिथे तुम्ही वर्षानुवर्ष अडकलेले आहात. आज आपण त्या 7 सूत्रांबद्दल, त्या 7 नीत्यांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला श्रीमंत बनवतील. जर तुम्ही पुढील काही मिनिटं माझं लक्षपूर्वक ऐकलात, तर मी वचन देतो, तुमची सॅलरी आजही तशीच राहील आणि तुमच्या खिशात पैसा बचत होऊ लागेल. मग चला पहिल्या नीतीकडे वळूया. पहिली नीती आहे आपले छिद्र ओळखणे. आचार्य चाणक्य म्हणायचे, की ज्याला कळत नाही, की त्याच्या खजिन्यातून पैसे कुठून बाहेर पडत आहेत. त्याचे राज्य सोनेरी असलं तरीही नष्ट होतं. आपले आयुष्यसुद्धा त्या फुटलेल्या घड्याप्रमाणे झाले आहे. आपण असं समजतो, की ज्या दिवशी माझा पगार वाढेल, तेव्हा सगळं ठीक होईल. पण खरी गोष्ट ही आहे, की जोपर्यंत छिद्र बंद होत नाहीत, पगार वाढल्याने काही फरक पडणार नाही. श्रीमंत होण्याचा पहिला नियम इतकाच नाही, की जास्त कमवा. पहिला नियम आहे, बघा, पैसे कुठे गमावत आहात. ते जर तुम्ही शोधून काढलात, तर तुमचं आयुष्य पुढे जाऊन
नक्कीच सुखकर बनेल. आता आपण पाहूया चाणक्य नीतीची दुसरी नीती. दुसरी नीती बजेटची किल्लेबंदी म्हणजेच बजेटचं योग्य नियोजन. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपल्याला बजेट बनवायची गरज का आहे? आपल्याला तर माहीत आहे आपला पैसा कुठे जातो. भाड्याला जातो, खाण्यासाठी जातो. पण हे अर्ध खरं आहे. तुमचा पैसा तिथे जात नाही, जिथे तुम्ही विचार करता. तुमचा पैसा तिथे जातो, जिथे तुमचं लक्ष नसतं. कधी ₹50 ऑनलाईन फूड ऑर्डर, कधी ₹100 टॅक्सी, कधी मित्रांबरोबर चहा, सुट्टी, कधी फक्त बाजारात गेलो म्हणून ₹200 प्लास्टिकचं सामान घेतलं. तुला वाटतं की 10-20 रुपयांनी काय फरक पडणार आहे? पण चाणक्य म्हणतो, की थोड्या-थोड्या थेंबांमुळेच घडं भरतं आणि थेंबा-थेंबानीच घडं रिकामं होतं. मग आज तुला आता लगेच एक तपस्या सुरू करायची आहे. पुढील 30 दिवसांसाठी एक छोटीशी डायरी आपल्या खिशात ठेव आणि शपथ घे, की आपल्या खिशातून जे काही काढलं ते सगळं त्या डायरीमध्ये लिहील. जरी तुम्ही फक्त ₹1 ची टॉफी घेतली असली, तरीही ती लिहा. सुरुवातीला हे तुम्हाला खूप विचित्र वाटेल. तुम्हाला असं वाटेल, की मी काय एवढा कंजूसपणा करत आहे. पण 10 दिवसांनी जेव्हा तुम्ही ती डायरी पाहाल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही पाहाल, की ज्या चहाला मी मामूली समजायचो, त्यावर तुम्ही महिन्याला ₹1000 खर्च केले आहेत. ज्या ऑनलाईन शॉपिंगला तुम्ही गरज म्हणायचात, ती खरी-खरी फक्त एक सवय आहे. हे लिहिणं का गरजेचं आहे? कारण चाणक्य नीती म्हणते, की शत्रूला पाहिल्याशिवाय त्याला हरवू शकत नाही आणि तुमचे फिजूलचे खर्च तुमचे शत्रू आहेत. जसे तुम्ही खर्च लिहायला सुरुवात करता, तसं तुमचं डोकं जागं होतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खिशातून ₹100 काढाल, तेव्हा तुमचा हात थांबेल आणि अगदी तसाच तो क्षण असतो, जेव्हा तुमची गरिबी पराभूत होऊ लागते. आचार्य चाणक्य म्हणतात, की ज्यांचं राज्य योजनेशिवाय चालतं, त्याचा नाश निश्चित आहे. लोकांना बजेटचं नाव ऐकून भीती वाटते. त्यांना वाटतं बजेट म्हणजे कंजूसी, म्हणजे काय ते वेगळंच आहे. बजेट तुम्हाला थांबवत नाही, तर मार्ग दाखवतो. बजेट तुम्हाला स्वातंत्र्य देतो, की तुम्ही तुमचे पैसे कुठे खर्च करायचे आहेत ते ठरवू शकता. पण 99% लोक बजेट बनवायला अपयशी होतात. ते उत्साहात जाऊन कडक नियम बनवतात आणि 10 दिवसात ते नियम मोडतात. चाणक्य म्हणतो, नियम तेच बनवा, जे पाळायला सोपे असतील. तुम्हाला असा सिस्टम तयार करायचा आहे, जो कमी पगारावरही चालेल. याला आपण 50, 30 आणि 20 चा नियम म्हणतो. पण आपण हे चाणक्य स्टाईलमध्ये समजून घेऊया. तुमच्या कमाईचे 3 भाग करा. पहिला भाग आहे 50% म्हणजे तुमचे जीवन जगण्यासाठीचा खर्च. म्हणजे जे खर्च तुम्ही न करता जगूच शकत नाहीत. अन्नधान्य, कपडे, घर आणि मुलांची शिकवणी. काहीही झालं तरी तुमच्या पगाराचा अर्धा भाग या गरजा पूर्ण करण्यासाठी द्यावाच लागेल. जर तुमच्या गरजा 50% पेक्षा जास्त घेत असतील, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पायऱ्या वाढवत आहात. लगेच तुमचा खर्च कमी करायला हवा. दुसरा भाग आहे 20%. चाणक्य त्याला आपत्कालीन निधी म्हणतो. हा तो पैसा आहे, ज्याला तुम्ही कधीच हात लावू नका. हा तुमच्या कठीण काळाचा साथीदार आहे. लोक काय चूक करतात? लोकं असं विचारतात, "पहिल्यांदा खर्च करू, नंतरचं नंतर बघू." तर असे करू नका. आधीच सॅलरी आली, की लगेच 20% बाजूला काढा. असं समजा, की तो पैसा कधीच तुमच्याकडे आला नाही. नंतर उरलेले 30% तुमच्या मौज-मजेसाठी ठेवा. आपण माणूस आहोत. आपल्याला चांगले कपडे घालायचे आहेत, बाहेर फिरायचं आहे. पण हे 30% पेक्षा जास्त होऊ देऊ नका. जर तुम्ही तुमच्या इच्छानं या मर्यादेत ठेवली, तर तुम्हाला कधीही अपराधी वाटणार नाही. शांतपणे तुमचे शौक पूर्ण करा. कारण तुला माहिती आहे, की तू आधीच आपली सुरक्षा व्यवस्थित करून ठेवलेली आहेस. पण आता तर हे फक्त सुरुवात आहे. खरी खेळी आता सुरू होणार आहे. कारण पुढच्या नीतीत मी तुला त्या चुका सांगणार आहे, ज्या दिमकासारखा तुझं घर हळू खोकळं करतात. तर ही होती दुसरी नीती. आता आपण तिसरी नीती पाहूया. तिसरी नीतीची गोष्ट अशी आहे, ज्याला मी दिमकाचा सिद्धांत म्हणतो. म्हणजेच वाळवी संरचनाचा सिद्धांत. आचार्य चाणक्य म्हणत होते, की शत्रू, आजार आणि आग यांना कधीही कमी लेखू नका.
जर त्यांचा ताबडतोब इलाज केला नाही, तर ते मोठ्या स्वरूपात येऊन तुला नष्ट करून टाकतील. अगदी तसाच नियम तुझ्या पैशांवरही लागू होतो. जास्ती लोकांना असं वाटतं, की पैसा तेव्हा संपतो, जेव्हा आपण काही मोठं खरेदी करतो. जसं एखादा महागडा मोबाईल, बाईक किंवा मोठं काही गॅझेट. पण खरी गोष्ट त्याच्या उलट आहे. खरं तर तुमची गरिबी या मोठ्या खर्चांमुळे नाही, तर त्या लहान-लहान सवयींमुळे येते, ज्या हळू तुमच्या खिशाला खात आहेत आणि तुम्हाला त्याची जाणीवही होत नाही. थोडं लक्ष देऊन विचार करा. जर मी तुम्हाला सांगतो आहे, की तुमची एक छोटी रोजची सवय दरवर्षी 15,000 ते 20,000 पर्यंत नुकसान करू शकते, तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण आता नीट ऐका. समजा तुम्ही रोज ₹40 ची चहा, स्नॅक्स किंवा कोल्डड्रिंक घेताय. सुरुवातीला ₹40 फारच कमी वाटतात. मनात येतं, "अरे फक्त ₹40 तर आहेत." पण जेव्हा हे ₹40 महिन्याच्या 30 दिवसांनी गुणले जातात, तेव्हा ते ₹12,000 होतात. आणि जेव्हा ते वर्षाच्या 365 दिवसांनी गुणले जातात, तेव्हा ₹14,600 होतात. एक छोटीशी सवय आणि जवळपास ₹15,000 घेऊन जाते. आणि मित्रांनो, ही तर फक्त एक सवय आहे. जर तुमच्याकडे अशा 3-4 सवयी असतील, जसं रोज बाहेर नाश्ता करणं, अनावश्यक बाईकनं फिरणं आणि स्वस्त नशेंमध्ये गुंग होणं, तर हे सगळं मिळून तुमच्या वर्षभराच्या कमाईच्या मोठ्या भागाला झटका देतात. आपण किती रक्कम वाया घालवतोय इतकं लक्षातही येत नाही आणि हाच सगळ्यात धोकादायक भाग आहे. मग या सगळ्याचा अर्थ असा, की आपण जगणं थांबवू का? चहा प्यायचं थांबवू का? चाणक्य बुद्धिमत्तेची गोष्ट करतो, त्यागाची नाही. पैसा वाचवायचा स्मार्ट मार्ग म्हणजे काढून टाकू नकोस, बदल कर. जर तुला कॉफी आवडत असेल, तर ₹300 ची कॉफी कॅफेमध्ये जाऊन पिण्यापेक्षा घरची ₹20 ची कॉफी घे. मित्रांना भेटायचं असेल, तर महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याऐवजी पार्कमध्ये भेट. दुरी कमी असेल, तर ₹10 देऊन रिक्षा घेण्याऐवजी पायी जा. लक्षात ठेव, श्रीमंत तो नाही जो पैसे कमवतो, तर श्रीमंत तो आहे जो पैशाला योग्य ठिकाणी खर्च करणे शिकलेला आहे. हे थोडं-थोडं वाचवणं वर्षाअखेरीस तुला 1 महिन्याच्या अतिरिक्त पगाराइतका पैसा देऊ शकतं. तर ही होती आपली चाणक्याची तिसरी नीती. आता आपण चाणक्याच्या चौथ्या नीतीकडे येऊया. आणि खरं सांगतो, 99% लोक हा नियम न समजल्यामुळे आयुष्यभर गरीब राहतात. याला म्हणतात बीजाचा नियम. एखादा शेतकरी पहा, जेव्हा पीक कापतो, तेव्हा तो सर्व धान्य खाऊन टाकतो का? नाही ना. तो पहिल्यांदा पुढच्या पिकासाठी बीज वेगळं करून ठेवतो. जरी त्याच्या घरात जेवण कमी असलं तरी. हो, तो त्या बीजाला हात लावत नाही, कारण त्याला माहिती आहे, की आज तो बीज जर मी खाल्ला, तर उद्या त्याच्याकडे पेरण्यासाठी काहीच राहणार नाही आणि तो उपाशी मरेल. पण वाईट म्हणजे आजकालचा माणूस त्या शेतकऱ्यापेक्षा सुद्धा वाईट झाला आहे. पगार येताच लोक काय करतात? आधी बिल भरणं, मग रेशन आणणं, मग शॉपिंग करणं आणि मग स्वतःशी म्हणणं, की उरलं तर बचत करेन. पण मित्रांनो, महिन्याच्या शेवटी काहीही उरत नाही. तुम्ही तुमच्या भविष्याची फळं आधीच खाल्लेली आहात. यशस्वी आणि श्रीमंत लोक मात्र अगदी उलट करतात. ते म्हणतात, "आधी बचत, नंतर खर्च." सॅलरी अकाउंटमध्ये पैसे येताच ते लगेचच आपला गुंतवणुकीचा पैसा वेगळ्या अकाउंटमध्ये टाकतात. म्हणजे पैसा डोळ्यांपासून दूर ठेवतात. आणि लक्षात ठेवा, जो पैसा डोळ्यांपासून लपतो, तो मनापासूनही दूर होतो. जेव्हा पैसा दिसत नाही, तेव्हा खर्च करायची इच्छा देखील कमी होते. ही पद्धत ऐकायला फार छोटी वाटू शकते, पण खरं तर हीच जादूची युक्ती आहे, जी तुमच्या आयुष्यात स्थिरता आणते. हे फक्त पैसा वाचवत नाही, तर तुमच्या मनाला सुद्धा प्रशिक्षण देते. तुमची विचारसरणी बदलते. तुम्ही असं समजायला लागता, की माझे खर्च माझ्या बचतीनंतर सुरू होतात. माझी बचत अगोदर आणि माझे खर्च नंतर. आणि हाच एक छोटासा प्राधान्य काही वर्षांनी तुम्हाला तो माणूस बनवतो, ज्याकडे नेहमी पैसे असतात. ही चौथी नीती प्रत्येकाने अवलंबलीच पाहिजे. आता आपण येतो चाणक्याच्या 5व्या नीतीकडे. आणि हे धोरण त्यांच्यासाठी आहे, जे म्हणतात, "अरे, आपण किती बचत करणार? आपला पगारच कमी आहे. ₹10,000 मध्ये काय बचत होणार?" तर ऐका, चाणक्य म्हणतो, की जर कुऱ्हाडीची धार बोथट असेल,
तर झाड तोडायला जास्त वेळ आणि ताकद लागते. पण धार तीव्र असेल, तर काम काही मिनिटात संपते. तुमची स्किल म्हणजे तुमचं कौशल्य, हीच तुमची कुऱ्हाड आहे. खूप लोक ही चूक करतात. ते लोक आयुष्यभर 10 ते 15,000च्या नोकरीतच राहतात आणि रडत राहतात. ते कधी विचार करत नाहीत, की मी काय शिकू जेणेकरून माझी किंमत वाढेल. ते नवीन मोबाईलवर 20,000 खर्च करतील, पण एखादा कोर्स करण्यासाठी ₹500 पण खर्च करायला तयार नसतात. गरीब मन म्हणतं, माझ्याकडे पैसे कमी आहेत. मी काय करू शकतो? आणि श्रीमंत मन म्हणतं, पैसे कमी आहेत, पण मी माझी किंमत कशी वाढवू शकतो? लक्षात ठेवा मित्रांनो, पैसा वाचवल्याने तुम्ही सुरक्षित राहाल, पण श्रीमंत होण्यासाठी तुमची कमाई वाढवणं गरजेचं आहे. आणि कमाई तेव्हाच वाढते, जेव्हा तुमच्या कौशल्यात वाढ होते. जर तुम्ही आज 1 तास जास्त वेळ देऊन कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं, इंग्लिश बोलायला शिकलात किंवा कुठलं तरी ऑनलाईन काम शिकून घेतलात, तर उद्या तुमचा पगार 15,000 पेक्षा 25,000 वर जाऊ शकतो. स्वतःवर केलेली गुंतवणूक ही जगातली सगळ्यात चांगली गुंतवणूक असते. ही अशी गुंतवणूक आहे, ज्यावर कधी मंदी येत नाही आणि ज्याला कोणी चोरूही शकत नाही. म्हणून तुमच्या कमाईतला कमीत कमी 10% दर महिन्याला तुमच्या बुद्धीला प्रगल्भ करायला खर्च करा. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. पैसा वाचवला, कौशल्य वाढवली. पण अजून एक गोष्ट आहे. दुश्मन अजूनही बाकी आहे. तो तुमच्या आतल्या स्वतःमध्ये लपलेला आहे. जो दुश्मन, जो एका रात्रीत तुम्हाला पुन्हा शून्यावर आणू शकतो. आता आपण त्या दुश्मनाला ओळखू आणि जाणून घेऊ, की आपल्या पैशाचं असं झाड कसं बनवायचं, ज्यावर झोपल्यानंतरही फळं येत राहतील. तर हे आपण पुढच्या नीतीमध्ये म्हणजे 6व्या नीतीमध्ये पाहूया. चाणक्याची 6वी नीती हे सांगते, की दुश्मन कोणी बाहेरचा नाही. तो आहे तुमचा स्वतःचा दिखावा, ज्याला अर्थशास्त्रात लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात. आचार्य चाणक्य म्हणतात, की जो माणूस समाजाला दाखवण्यासाठी पैसा खर्च करतो, त्याचा पैसा तसाच निघून जातो. जसं हातात धरलेलं पाणी हातातून खाली सांडतं. आजकाल आजार महामारीसारखा पसरला आहे. थोडा विचार करा, तुमची सॅलरी 15,000 वरून 20,000 झाली, की तुम्ही सर्वात आधी काय करता? वाढलेले ₹5,000 गुंतवता का? नाही ना. तुम्ही लगेचच मोठा मोबाईल फोन ई-एम-आयवर घेता, मित्रांना पार्टी देता, चांगले कपडे घेता. लोकांना वाटतं की तुम्ही प्रगती करताय. पण खरी गोष्ट काय आहे? तुम्ही आहे तिथेच आहात. सॅलरी वाढली, पण बचत अजूनही शून्य आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, श्रीमंत तो नाही, जो जास्त कमावतो. श्रीमंत तो आहे, जो वाढलेल्या कमाईला खर्चात वळवत नाही, तर तो गुंतवणुकीत वाढवतो. जर तुमची कमाई वाढत असेल, तर असे काही शौक वाढवायची गरज नाही. आपली गुंतवणूक वाढवा. जोपर्यंत तुमच्याकडे पैसे नाहीत, की तुम्ही ती महागडी वस्तू 10 वेळा कॅशमध्ये खरेदी करू शकता. तोपर्यंत ती खरेदी करण्याचा विचार करणं टाळा. असा दिखावा करणं तुम्हाला आयुष्यभर गरीब लोकांच्या स्पर्धेत नेऊन ठेवेल. तुम्हाला हे फसवणुकीचं जाळं तोडायचं आहे. स्वतःला पटवून द्यायचं आहे, की मला श्रीमंत दिसायचं नाहीये, मला श्रीमंत व्हायचं आहे आणि त्यात वेळ तर लागेलच ना. जरी वेळ लागला तर लागू द्या. कारण की तो वेळ आपण आपल्या गुंतवणुकीसाठी, आपल्या पुढच्या आयुष्यासाठी देत आहोत. हे नक्की लक्षात ठेवा. आता आपण येत आहोत चाणक्याच्या शेवटच्या नीतीकडे आणि सर्वात ताकदवान नियमाकडे, ज्याला जगाचं 8वं आश्चर्य मानलं जातं. त्याला चक्रवृद्धी व्याज किंवा कंपाउंडिंग म्हणतात. आचार्य चाणक्य म्हणतात, की धीर धरायला कडवटपणा लागतो, पण त्याचे फळ खूप गोड असते. बहुतेक लोक गुंतवणूक सुरू करतात, पण 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी थांबवून टाकतात. ते म्हणतात, "अरे यार, ₹500 ने काय फरक पडणार? याने मी करोडपती होऊ शकत नाही." आणि तिथेच त्यांचा पराभव होतो. एक वडाचं झाड बघा, जेव्हा त्याचा बीज जमिनीत लावला जातो, तेव्हा महिन्यांपर्यंत काही दिसत नाही. असं वाटतं बीज मरणार आहे. पण जमिनीत त्याच्या मुळं जी आहेत ती बळकट होत असतात. मग जेव्हा झाड बाहेर उगवतं, तेव्हा ते एवढं विशाल असतं, की ते पिढ्यानपिढ्या सावली देतं. तुमची छोटीशी बचत म्हणजे त्या वटवृक्षाचं बीज आहे. जर तुम्ही ₹500 ची एस-आय-पी दर महिना करता आणि तिला कधीही बंद करत नाहीत, तर 20 वर्षांनी ती रक्कम इतकी मोठी होईल, की तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल, अगदी तपस्वीप्रमाणे. लोक तुमचं हसू उडवतील, म्हणतील तू कंजूस आहेस, म्हणतील तू खरंच आयुष्य जगत नाहीस.
पण तुम्हाला बहिरं व्हावं लागेल. कारण 5 वर्षांनी जे लोक कर्ज मागत असतील, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या साम्राज्यात बसलेले असाल. तर मित्रांनो, हेच ते नियम आहेत, जे तुम्हाला गरिबीच्या साखळीमधून बाहेर काढतील. पण लक्षात ठेवा, फक्त व्हिडिओ बघून किंवा फक्त डोकं हलवून काही बदलणार नाही. ज्ञान तेव्हाच उपयोगी पडतं, जेव्हा त्याला अंमलात आणलं जातं. आज तुम्हाला स्वतःशी एक वचन द्यावं लागेल. आज तुम्हाला एक निर्धार करावा लागेल. आपला हात छातीवर ठेवा आणि स्वतःशी बोला, की आजपासून मी पैशासाठी काम करणार नाही, तर उलट पैसा माझ्यासाठी काम करेल. आजपासून मी माझ्या कमाईचा प्रत्येक हिस्सा माझ्या स्वातंत्र्यासाठी वापरेन, गुलामीसाठी नाही. हा मार्ग सोपा नाही. यात त्याग आहे, तपस्या आहे, वेळ लागेल. पण विश्वास ठेवा, तुम्ही हा चक्रव्यूह मोडून बाहेर पडाल त्या दिवशी तुमच्या पुढच्या 7 पिढ्या तुमची स्तुती करतील, की आमच्या कुटुंबात असा माणूस जन्मला होता, ज्याने आमची नशीबं बदलून टाकली. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्हाला तेच भीतीपणाचं आयुष्य जगायचं आहे, की चाणक्यासारखं स्वतःचं नशीब लिहायचं आहे. जर या व्हिडिओने तुमच्या आत्म्याला झटका दिला असेल आणि तुम्हाला वाटत असेल, की बदलायची वेळ आली आहे, तर कमेंटमध्ये पूर्ण ताकदीने लिहा, "मी श्रीमंत बनेन." कारण जेव्हा तुम्ही लिहिता, तुमचं मन ते खरं समजायला लागतं. आणि जर तुम्हाला आचार्य चाणक्यचे आणखी महत्त्वपूर्ण रहस्य जाणून घ्यायचे असतील, तर पुढील व्हिडिओ नक्कीच बघा. त्यात आम्ही जीवन जगण्याचे असे काही गुपित मार्ग सांगणार आहे, जे कोणतीही शाळा शिकवत नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हे विचार आवडले असतील, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.